निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीने अहवाल प्रकाशित केला। प्रकाशित म्हटल्यापेक्षा तो अहवाल बनवला, तो म्हणजे अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाचा, आरक्षण वर्गीकरणाचा हा संपूर्ण अहवाल आहे। मात्र तो अजून पब्लिश झाला नाही, त्यावर हरकती मागवल्यात। पब्लिश होण्या अगोदरच खरं तर ह्या हरकती मागवल्यात। काय याच्यावरती आक्षेप आहे आणि कशा ह्या हरकती मते मांडणार आहात? सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे तोच मुळात असंवैधानिक आहे असं आम्ही मानतो। आरक्षण वर्गीकरण ऑप्शनल आहे। आरक्षण वर्गीकरण ऑप्शनल आहे। राज्यांवर जबाबदारी टाकलेली आहे की वर्गीकरण करायचे का नाही। मग ही राज्य सरकारला हिंमत आली कुठून की आरक्षण वर्गीकरणाचा घाट घालायचा? हा आमचा सर्वप्रथम प्रश्न आहे। आणि आमचा आरक्षण वर्गीकरणाला विरोध आहे हे मी नाही, अनुसूचित जातीमधील 59 जाती स्वतःहून बोलत आहेत। काही संघटना ज्या RSS BJP धार्जिणे आहेत त्यांची ही मागणी आणि फक्त त्यांच्या मागणीनुसार आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मागणीवरून हा घाट घातला जातो। पुढची भूमिका काय असणार आहे? आता यासाठी मोर्चे आंदोलन देखील होताना दिसत आहेत, आपली काय भूमिका आहे? सर्वप्रथम आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा सरकारने घाट घातलेला आहे त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण जो करण्याचा घाट सरकारने घातलेला आहे त्याच्या विरोधामध्ये मोर्चे आंदोलने झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। येणाऱ्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघणार आहे असं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहे। काय करावं लागलं असेल? उपवर्गीकरण कशासाठी करतायत? सरकारचं धोरणच आहे तोडाफोडाने राज्य करा, कारण 13% आरक्षण हे 59 जातीला समान पातळीवरती दिलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही एका समूहाला वेगळं आरक्षण दिलेलं नाही। त्यामुळं हा जो RSSच्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी समोरून मागणी केली सर्वप्रथम की उपवर्गीकरण झालं पाहिजे। मुळात ज्या समूहाची जी मागणी आहे, ज्या जातीचे लोक आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करतात ते शिक्षणापासून दूर राहिले, त्यांनी कर्मकांडमध्ये त्यांनी जास्त त्यांचा वेळ घातला, त्यामुळे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही। तुम्ही वेळोवेळी उच्चार करतात घाट घातला जातो, कशासाठी घाट घातला जातो? आरक्षण प्रणालीलाच मुळामध्ये विरोध आहे। भारतीय संविधानाचं जे समतेचं तत्व आहे ते यांना मान्य नाही। मुळामध्ये भारतीय संविधानातून आलेलं जे आरक्षण आहे अनुसूचित जाती आणि जमातीचं, त्यांनाच हा घाला घातला जातोय। तर OBC आरक्षण, मराठा आरक्षण आणि मायनॉरिटीजचं काय होणार? जे घटनादत्त आरक्षण जर ते हिसकवायला निघाले आहेत तर माझ्या इतर समाज बांधवांना माझा प्रश्न आहे की आपल्याबद्दल काय होणार याचा विचार आपण करावा। आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते होते, आंबेडकरी समाजातील काही जे या संपूर्ण प्रक्रियेत सामील आहेत त्याला कडाडून विरोध करतात, ते माझ्यासोबत होते आणि त्यांनी सरळ आरोप केला आहे RSS आणि भाजप हा घाट घालत आहे आणि मुळात एसटीचं आरक्षणच यांना संपवायचं आहे असा देखील गंभीर आरोप त्यांनी केला आहे। अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।